गेले 2 दिवस या ठिकाणी समर्थांच्या तपोभूमीमध्ये श्रीधर स्वामींच्या तपोभूमीमध्ये राहण्याचा जवळजवळ 50 वर्षानंतर योग. 50 वर्षापूर्वी मी इथं आलेलो होतो. खूप समाधान आणि आनंद आहे. दोन दिवस अनेक प्रकारचे विचार ऐकण्याचाही योग आला. तुमच्यापैकी अनेक लोक भेटत होते आणि काही अंतरंग उलगडून सांगत होते. त्यांचे प्रश्न, त्यांच्या शंका. आणि म्हणून मी आज ठरवले की याच विषयावर जरा आज बोलावं. आपण सर्वजण आध्यात्मिक श्रद्धावान साधक आपण आहोत. प्रत्येकाचे संप्रदाय भिन्न भिन्न असतील. प्रत्येकाची श्रद्धास्थानही भिन्न भिन्न असतील. प्रत्येकांचे गुरुस्थानही भिन्न भिन्न असेल. परंतु एक निश्चित आपण आहोत की आपण सर्वजण परमेश्वर प्राप्तीच्याच मार्गामध्ये आम्ही साधक आहोत. मग आम्ही जर परमेश्वर प्राप्ती हेच आमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठेवून या मार्गाचं वर्षानुवर्ष अनुसरण करतोय, परंतु प्रत्येकाच्या मनाचं अंतरंग जर उलगडून पाहिलं तर सतत काही शंका निर्माण होतात. की इतकी वर्ष आम्ही साधना करतोय, आम्हाला अजूनही काहीही प्राप्त झालेलं नाही. स्पष्ट बोलतो, प्रामाणिकपणाने. निरनिराळ्या प्रकारच्या आम्ही साधना करतोय, आमच्यामध्ये अजूनही काहीही बदल झालेला दिसत नाही. व्यावहारिक नाही, आणि अंतरंगामध्येही दिसत नाही. याच समाजामध्ये वावरत असताना किंवा अनुसरण करत असताना अनेक प्रकारची संकट आहेत, प्रतिबंध आहेत, अडथळे आहेत. आणि हे सर्व प्रसंग अनुभवत असताना, सामोरं जात असताना
आमची श्रद्धा सारखी डळमळायला लागते. श्रद्धेवर आमच्या आघात होत आहे आणि श्रद्धेवर जर आघात व्हायला लागले तर कळत न कळत आमच्या सर्वांच्या मनामध्ये विकल्प यायला लागतात आणि याच विकल्पामधून हळूहळू या मार्गामध्ये नैराश्य आणि वैफल्यही अनुभवत आहे. साधकांच्या मध्येही येतं, क्षमा करा, प्रवचनकारांच्या मध्येही येतं, कीर्तनकारांच्या मध्येही येतं. जे वैदिक ऋत्विक सुद्धा जे आहेत ब्राह्मण त्यांच्यामध्येही नैराश्य आणि वैफल्य येतं. मग अशी जर आमची अवस्था जर सगळ्यांचीच जर असेल तर मग या सगळ्यामधून तुम्हाला बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परमेश्वर आमच्या जीवनात फार दूर आहे. मग निश्चितपणानं आम्ही इतकं सगळं करतोय, मग कुठं चूक होते आमची? शास्त्रामध्ये चूक आहे, संप्रदायामध्ये चूक आहे, परमेश्वरामध्ये चूक आहे. आम्ही ज्या मंत्रांचं अनुष्ठान किंवा नामस्मरण करतो त्याच्यामध्ये चूक आहे. कधीतरी आम्ही सर्वांनी प्रत्येकानं एकांतामध्ये बसून आपलं स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे असं वाटतं. की खरोखरच आम्ही स्वतःला आध्यात्मिक म्हणवतो, साधक म्हणवतो, पण पहिला प्रश्न मला निर्माण होतो की जो माझ्या आयुष्यात अगदी लहानपणी निर्माण झाला. आमचे स्नेही आहे गुरुदेव कोटणीस. आम्ही दोघं लहानपणापासून वयाच्या 4 वर्षापासून आम्ही दोघं एकत्र आहोत, एकाच वर्गामध्ये आहोत. त्यांच्या वडिलांची सुद्धा मी पारंपरिक कीर्तनं मी स्वतः सांगलीमध्ये असताना काहीही केलेलं नाही, हेच केले. परंतु त्यावेळेला सुद्धा जे मी प्रश्न विचारले शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, त्यावेळच्या सगळ्या दिग्गज लोकांना सुद्धा की खरोखरच या समाजामध्ये साधक आहे, पण याला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शनच देणारेच अगोदर कमी व्हायला लागले असं मला वाटायला लागलं. की हवेमध्ये बाण फेकणं किंवा बंदुकीच्या गोळ्या फेकण्याप्रमाणे आम्ही सर्वजण वेग 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 सगळ्याची उत्तरं देतो. साधकांना आम्ही ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये प्रवृत्त करतो, पण निश्चितपणानं काय आहे हे मात्र सांगायला कोणी अजून तयार नाही. तुम्ही कधीतरी विचार केला का की खरोखरच परमेश्वर 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 आम्ही म्हणतो, हा मिळणार आहे का? आहे का? आणि असेल तर तो मिळणार आहे का? आणि त्याची अनुभूती कुठं आणि कशी येते? हा पहिला प्रश्न आहे माझा. अनुभव नाही. मला सुद्धा त्यावेळी उत्तर दिलेलं होतं, लहानपणी आठवतंय, तू भजन करत राहा, आपोआप होईल. आपोआप होईल
करतो, तयार आहे. गॅरंटी द्या. हा झाडायला लगेच माणसं तयार. लक्षात घ्या, काय परमेश्वर काय, आणि याच एका तळमळीनं संपूर्ण माझं आयुष्य मी सोडलं त्याच्यावर. की सर्वजण म्हणतात परमेश्वर प्राप्ती, परमेश्वराचं दर्शन, परमेश्वराची अनुभूती खरोखरच आहे का नाही, आणि असेल तर आम्हाला मिळेल का या आयुष्यामध्ये, आणि जर मिळणार असेल तर कशी मिळणार. स्ट्रेट उत्तर. लक्षात, हा पहिला प्रश्न आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट जर आम्हाला साधायची असेल तर ज्या मार्गामध्ये आम्ही अनुसरण करतोय त्याचं निश्चित साध्य काय आहे हे अत्यंत स्पष्ट निसंशय आमच्या मनाला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, निसंशयपणे समजावून घेतलं पाहिजे. हा पहिला भाग. आणि एकच उत्तर आहे, वेळ थोडा आहे त्यावेळेस मला बोलायचंय. सर्व शास्त्र एकच सांगतं, सर्व संत एकच सांगतात, याच्यात दुमत कुठंही मला दिसत नाही. की जर तुकाराम महाराज म्हणत असतील देव पहावयाशी गेलो देव होऊन या गेलो, समर्थ जर म्हणत असतील सदा सर्वदा देव सन्निध आहे, ते एका ठिकाणी म्हणताय. दुसरीकडे तेच समर्थ त्या ठिकाणी खणखणून म्हणतायत जगी सर्व सुखी असा कोण आहे, आणि उत्तर देताना विचारे मना तूच शोधो निपाय. मार्ग दाखवलाय भगवान श्रीकृष्ण. गीतेमध्ये सर्व साधकांना सतत सांगतायत उत्तरेल आत्मनात्मानं नात्मानं अवसादये. म्हणजे हे इतके स्पष्ट आहे की जे आम्हाला मिळवायचं आहे, ज्याची अनुभूती घ्यायची आहे, ती वस्तू बाहेरून मिळणार नाही आहे, बाहेरून येणार नाही आहे, बाहेरून अनुभवणार नाही आहे. ती वस्तू आपल्या जवळच नाही, मीच आहे. हा पहिला सगळ्यांचा सिद्धांत हा पहिला आहे. तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी, बस एवढंच. म्हणजे जे आम्ही शोधतोय, जे आम्ही मिळवणार आहोत, ती वस्तू म्हणजे सच्चित आनंद स्वरूप. म्हणून आमच्या सर्वांची जर प्रार्थना असेल एकच, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. या वैदिक प्रार्थनेमधून साधकाचं साध्य स्पष्ट केलेलं आहे, आणि ते म्हणजे आपलं स्वतःच स्वस्वरूप, म्हणजे स्वस्वरूपाची सहजावस्था. हीच आमच्या साधनेची परिपक्वता किंवा ही परिसमाप्ती आहे. जिथं प्राप्त झाल्यानंतर आचार्य जे म्हणतात चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ही प्राप्ती. आणि याच प्राप्तीसाठीच आम्ही अनेक प्रकारच्या साधना करतो. बस संप्रदाय भिन्न भिन्न असू दे, मार्ग भिन्न भिन्न असू दे, पण या सर्व संप्रदायांचा, सर्व मार्गाचा, सर्व साधनेचा फलश्रुती जर काही असेल तर स्वस्वरूपाची सुस्थिती. मग ही जर आम्ही अनुसरण करत असू तर दुसरा प्रश्न आम्ही विचारला की आमच्यात बदल होतोय का. खरोखर आम्हाला दिशा आमची जी आहे
ती बहिरंगाची दिशा नाही आहे, ही अंतरंगाची दिशा आहे. आमची साधना किंवा मार्गक्रमण हा बहिर्मुख नाही आहे, तर अंतर्मुख होऊन अंतरंगाची साधना करत करत अंतर्मुख व्हायचं आहे आणि स्वस्वरूपाची प्राप्ती. मग जर बहिरंगामधून जर आम्हाला अंतरंगामध्ये स्वतःच्या स्वरूपापर्यंत जायचं जर असेल, प्राप्त जर व्हायचं असेल, तर त्या अनुषंगानंच आमचं सर्व जीवन पाहिजे. लक्षात घ्या, त्याप्रमाणेच योग्य आणि अनुकूल असं असणार जीवन जगलं पाहिजे. हे सत्य. आणि याला सर्व शास्त्रकारांनी सांगितले की साधकाची लक्षणं. कीर्तनामध्ये सुद्धा तुम्ही ऐकत असाल ही नवविधा भक्ती काय आहे, की खरोखरच सर्व साधना जर असेल तर साधना नाहीच आहे. खरं सर्व जे काही करायचं आहे ते फक्त एकच, की आमचं मन त्या अनुभूतीसाठी, त्या प्राप्तीसाठी, स्वस्वरूपामध्ये स्वस्थ होण्यासाठी योग्य आणि अनुकूल करणे. बस. आणि योग्य आणि अनुकूल म्हणजेच 3 शब्द वापरलेले आहेत. फक्त शब्द वापरतो, स्पष्टीकरण नाही. उपनिषदांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये, की कोणत्या प्रकारचं मन साधकाला पाहिजे. आज आम्ही आमचं स्वतःचं मन पाहिलं तर 3 प्रकारचे दोष आमच्यामध्ये सतत दिसतात. आमचं मन सतत विषयाभिमुख आहे आणि विषयाभिमुख असल्यामुळंच अखंडपणानं विषयांचंच प्रेम, विषयांचीच आसक्ती, आणि त्यामुळं रात्रंदिवस विषयांचा ध्यास. रात्रंदिवस आमचं मन हे विषयांच्या मध्येच आहे, बहिर्मुख आहे, विषयांच्या मध्येच आसक्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे आसक्ती, ज्यामुळं मन बहिर्मुख झालं. याच्या माग दुसरा दोष जर असेल तर तो म्हणजे राग द्वेष. म्हणजे सर्व त्या ठिकाणी येतं राग द्वेष काम क्रोधादी विकार यांचा सतत आमच्या मनामध्ये निर्माण होणं किंवा निरनिराळ्या प्रसंगांच्या निमित्तानं हे सर्व विकार उफाळून बाहेर येणं, की या सर्व विकारांच्या मुळं आमचं मन क्षुब्ध संतप्त होतोय, आमचं मन विकारयुक्त होतोय आणि याच विकारामुळेच अस्वस्थ आहे, अशांत आहे, उद्विग्न आहे, निराश आणि बकास आहे. हेच हे मन, याला सर्वजणांनी एक शब्द वापरलेला आहे, चित्ताची अशुद्धता, चित्ताची मलिनता. आहे. आणि तिसरा दोष जर असेल आत आपल्या या सगळ्याच्या माग अहंकार. मग आम्हाला आमचं मन योग्य करणं, अनुकूल करणं, म्हणजेच हे तिन्ही दोष कमी झाले पाहिजेत. याचाच अर्थ आमचं मन आसक्ती रहित, राग द्वेष रहित, म्हणजे दुसरा शब्द शुद्ध, निर्मळ, सत्व गुण प्रधान मन. आणि सत्व गुण प्रधान मन आणि आसक्ती रहित मन ज्या वेळेला होतं, त्याच वेळेला ते मन अंतर्मुख व्हायला लागतं, थोडं 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 थोडं. आणि जसं जसं अंतर्मुख व्हायला लागतं
तसं आपोआपच बाह्य विश्वाचं आणि विषयांचं आकर्षण आपोआप कमी होईल. आणि तिसरा भाग जो आहे हा अहंकार, की जर त्या स्वरूपाला पोचायचं जर असेल तर मी आणि ते स्वरूप याच्यामध्ये काहीही अंतर नाही आहे. देर इज नो डिस्टन्स. परंतु इन्फिनाइट इज द डिस्टन्स. लक्षात घ्या, जवळच आहे पण फार 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 दूर आहे. अनंत कोटी. इन्फिनाइट इज द डिस्टन्स. का? मी आणि ते याच्या मध्ये जर कोण जर असेल की जो मला त्या स्वरूपापासून खाली नेतो, शुद्ध करतो आणि बहिर्मुख करतो, तो आहे तो फक्त आमच्यामध्ये असलेला अहंकार. आणि हाच अहंकार खाली आला पाहिजे, म्हणजे समर्पण शरणागती केली पाहिजे. असं हे मन म्हणजे साधकाचं गुण संपन्न असं असलेलं, लक्षात घ्या, असं हे मन आहे. मग आम्हीच आमच्या जीवनाचा विचार करायचा आहे. लक्षात घ्या. पुन्हा मी म्हणे आता एवढा भाग घेतोय, दुसरा भाग ह्याच्यात मिक्स करत नाहीये. प्रश्न अनेक आहे. मी साधक आहे, मला ते मन तयार करायचं आहे, तर मग खरोखरच आपणच आमच्या जीवनाचं निरीक्षण करा. अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय? मग लक्षात घ्या, अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म याचा अर्थ कपडे बदलणं नव्हे. मी स्पष्ट बोलतो. कपडे बदलले म्हणजे काहीही बदलत नाही. भस्माचे आम्ही सगळ्या अंगावर पट्टे लावले, काहीही बदल नाही. याचा काहीही अध्यात्माशी कसलाही निगडीत संबंध नाही. अध्यात्म याचा अर्थ काय, किंवा आध्यात्मिक जीवन याचा अर्थ काय? अंतर्मुख विचार करायचा. आध्यात्मिक जीवन म्हणजे एकच आहे की जन्मभर मरेपर्यंत, हे शरीर पडेपर्यंत ज्या साधनेच्या साह्यानं, ज्या मार्गानं तुमचं मन अंतर्मुख होऊन निर्मळ, शुद्ध आणि समर्पित होतं, म्हणजेच ज्या साधनेनं आणि प्रयत्नानं तुमचं आमचं जीवन बहिरंगानं शुद्ध आणि अंतरंगानं शुद्ध आणि निर्मळ होतं, ते जीवन म्हणजेच आध्यात्मिक जीवन. आणि जे जे तुम्ही करता त्याच्यासाठी तीच आध्यात्मिक साधना. स्ट्रेट. मग आम्ही आध्यात्मिक साधना म्हणजे काय करणार आहे हो? यालाच तुम्ही सर्वजण शब्द ऐकता, मलाही माहित आहे. मानवी जीवनाचा पुरुषार्थ हा शब्द सगळ्यांना माहित आहे. पुरुषार्थ करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं? लक्षात. साधा सिंपल गणितच्या सगळ्याचं सार एका शब्दात सांगेन. जिथं जिथं तुमच्या जीवनामध्ये बदल करता येतो, तो बदल करणं म्हणजेच पुरुषार्थ आहे. तो काय बदलतो आपण बघू. जिथं बदल करता येईल तो बदल करणं हा पुरुषार्थ आहे. आणि जिथं बदल करता येत नाही, दोन वाक्य बोलतोय.
काहीही तुम्हाला करता येत नाही, त्यावेळेला जे बदल करता येत नाही ते आनंदानं टोटल ऍक्सेप्टन्स करून स्वीकार करणं म्हणजेच सर्व साधनेचा हा पुरुषार्थ किंवा सार आहे. मग कुठं बदल करणार आहे तुम्ही नाही? आता सांगितलं कपड्यात बदल नाही, शरीरात बदल नाही, मग कुठं नक्की बदल करणार आहे? पहिला जर तुम्हाला बदल करण्याचे संधी असेल, पुरुषार्थ प्रयत्न, तर तो म्हणजे बहिरंगाचा पुरुषार्थ आहे आणि त्यालाच आम्ही सर्वजण म्हणतो आचार धर्म. प्रत्येकाला कर्म हे केलंच पाहिजे, कर्म कुणालाही सुटणार नाही. एक क्षण सुद्धा तुम्ही आणि मी कर्माशिवाय जगू शकत नाही. संपूर्ण कर्माचा त्याग करता येत नाही. भगवान म्हणतात नाही कश्चित क्षणमपि जातुतिष्ठत्य कर्मकृत. मग कर्माचा त्याग नाही, कर्म हे अटळ आहे, मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. पण कर्म जरी अटळ असलं, अविभाज्य अंग जरी असलं, तरी तिथं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. लक्षात घ्या, स्वातंत्र्य, इच्छा स्वातंत्र्य असल्यामुळं हाच पुरुषार्थ आहे. काय करावं आणि काय करू नये, काय खावं आणि काय खाऊ नये, काय प्यावं आणि काय पिऊ नये, एवढं बस हा पुरुषार्थ आहे. मग जर मला ह्याच्यात बदल जर करायचा असेल, आज जे मी माझं जीवन जे जगतोय ते सर्व जीवन कर्म प्रधान जरी जीवन जरी असलं, तरी हे सर्व कर्म प्रधान जीवन असताना आमच्या जीवनामध्ये पुष्कळ वेळेला जे करू नये ते आम्ही कर्म करतोय. स्पष्टीकरण देत नाही. जे करू नये ते, जे खाऊ नये ते, जे पिऊ नये ते, आणि त्याला अनेक कारण देतो आम्ही. कारण मीमांसा आपल्याकडं भरपूर आहे की मी काय करू, त्यांनी दिलं आणि खा म्हणले, मी खाल्लं. माझं उत्तर असं आहे, त्यांनीच जर तुला इतके प्रेमळते आहे तर त्यांनी सांगितलं महाराज वरनं 3ऱ्या मजल्यावरनं उडी टाका. टाका? नाही 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 नाही. का बरं? मग तिथे काय तुमची स्वतःची बुद्धी चालवली? आम्ही सोयीस्कर रिझन्स देतो. लक्षात घ्या, मी हजारो माणसं पाहतोय रोज, 50 वर्ष पाहतोय मी, अखंडपणानं जगात फिरतोय. साधक साधक अनेक हजारो लोकांच्या घरात जातोय. आम्ही जिथं आहोत तात्पुरतं शोरूम सारखं समोर काहीतरी चाललेलं असतं आणि आम्ही गेलो म्हणतो लवकर जावा स्वामीजी, म्हणजे आम्हाला जसं पाहिजे तसं वाक्य तुम्ही पूर्ण करा. लक्षात घ्या, आम्ही येणं म्हणजे तुमच्यावर बंधन आहे भरपूर. कारण का आमचे घरामध्ये असलेले आचार धर्म कधीतरी आम्ही तपासून पाहिले का? समर्थ एवढे ठणठणीत म्हणतायत हो, मनाचे श्लोक सगळे पाठ. उद्यापासूनच काहीतरी आहे ना, 2-3 दिवसांनी शिबिर पाठ. सदाचार हा थोर सोडून येतो, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आयुष्यामध्ये आम्ही साधक या वाक्यावर याच चरणाचं चिंतन करतो का? का बदल होत नाही? लक्षात घ्या,
सोयीस्कर कारण देतोय आणि सोयीस्कर कारण देऊन आम्ही करू नये तेच करतो आणि नंतर म्हणतो की आमच्यात बदल होत नाही. तर पहिला बदल आचार धर्माचा आहे. म्हणून काय शब्द वापरलाय? थोर सोडू नये तो. आता थोर या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मी इथं सांगत नाही, तासभर लागेल मला. वेदामध्ये शब्द आहे हा. थोर म्हणजे श्रेष्ठ, आणि श्रेष्ठ कुणाला म्हणावं हा वेदांचा आमचा हे आहे. पण बाकी सगळे सोडून देतो, अर्थ एकच सांगतो. थोर याचा शेवटचा अर्थ एक आहे की निदान जे विचार करणारे लोक आहेत त्या समाजामध्ये, विवेक करणारे लोक आहेत की जे खरोखरच योग्य काय आणि अयोग्य काय, नीती काय आणि अनीती काय, सत्कर्म सदाचार काय आणि दुष्टाचरण काय याचा पोहापोह केलेले जे चिंतनशील असे असणारे, चिंतन करणारे लोक, विवेकी लोक जे आहेत, निदान त्यांनी तरी आपले आचार धर्म सोडू नये. क्षमा करा, मी 2 दिवस सगळ्यांना बोलतोय स्पष्टपणे. तुम्ही नव्हे, आम्ही सुद्धा त्याच्यात आहोत. आम्हीच ही वस्त्र धारण करतो, आम्ही सगळे आचार धर्म फेकून द्यायला लागलेलो आहे. बोलत नाही मी कधी सुद्धा, पण बोलतो. नाव निशावर नाही आहे. डोळे उघडे ठेवून या महाराष्ट्रात आणि समाजामध्ये मी वापरतोय. अध्यात्माच्या नावावर आम्ही काय करतोय खरं? आमचे कुठं आहेत ते आचार धर्म, कुठं आहेत ती नीतिमत्ता, कुठं आहेत ते सद्गुणांची जोपासना? आम्ही फक्त बोलतोय, प्रत्यक्ष कृती शून्य आहोत आम्ही, असं वाटत नाही आहे. आणि त्याचमुळे तुमच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण होती, अरे असे मोठमोठे दिग्गज आहेत पण असं का? बरोबर आहे ना? का? काल संध्याकाळी सांगितलं, रात्री तरी लोभ हो पाहताचे तसा हा. माणसाच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला, लोभ निर्माण झाला. तो सत्तेचा असू दे, ऐश्वर्याचा असू दे, प्रसिद्धीचा असू दे, मान सन्मानाचा असू दे, कोणीही असू दे, विद्वान महापंडित जरी असला तरी एकदा तो स्वार्थ आणि लोभ निर्माण झाल्यानंतर माणसाचा अधःपतन आढळतं. कोणीही असू दे जगामध्ये, हे निर्विवाद आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून दुसरे काय करतात त्याला महत्व नाही आहे. सारखं तुम्ही दुसऱ्याच्याकडे जर तुम्ही लक्ष ठेवा की तो बदलला की मी बदलेन, असं जर म्हणायला लागला तर आपले किती आयुष्य जातील हो. समुद्र स्नान करायचं आहे आणि आम्ही सगळेजण तिथं जाऊन उभा राहिलो, थांबतोय, जरा 1 लाट संपू दे, जरा लाट संपली की मग उडी टाकतो. अहो, जन्मभर जरी उभा राहिला तरी लाटा कधी संपणार नाही आणि तुम्हाला कधीही समुद्र स्नान होणार नाही. तिथंच तुम्हाला प्राण सोडायला लागेल आणि तिथं जर प्राण सोडला तर समाधी बांधू आणि समाधी झाल्यानंतर समुद्राच्या लाटा तुम्हाला आंघोळ घालतील समाधीवर. लक्षात घ्या, दुसऱ्याने बदलल्यानंतर मी बदलायचं नाहीये. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जीवन जगताय, बरोबर आहे ना? का सोडलं? का सोडू नये माणसानं? जर माझं मला जर कळायला लागलं या सगळ्यामध्ये काही रस नाही आहे, तथ्य नाही आहे, तर निश्चित जीवनामध्ये काय आहे हे मला पाहायचं आहे, मला जीवन जगायचं आहे. दुसऱ्याने कसं जीवन जगावं ते त्यांनी ठरवायचं आहे. ही ठाम निष्ठा आणि ही ठाम भूमिका आमची आहे का? सतत सोयीस्कर दुसऱ्याचा प्रश्न घेतो नाही, स्वतः बदललं पाहिजे. आणि स्वतः जर बदलायचं असेल तर आमची मानसिकता आहे का? लक्षात घ्या, ही मानसिकता, कारण का मला जगायचं आहे, तुम्हाला आणि मला हे एकच आज मानवी शरीर दिलेलं आहे. हे शरीर गेल्यानंतर मला कोणता जन्म मिळेल मला माहित नाही आहे. सर्वजण सांगतात या मानवी जीवनाचा पुरुषार्थ आणि याचा दुर्लभत्व दुर्मिळ आहे. मग हे जर मला कळलं असेल तर दुसरा काय महत्वाचा नाही आहे. मला जीवन जगायचं आहे आणि मला जीवन जर मरेपर्यंत जगायचं असेल तर मी कसं जगायचं आहे, काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हे मी ठरवणार आहे. ही ठाम भूमिका पाहिजे, लक्षात घ्या.
याच एका निष्ठेनं आणि श्रद्धेनं आमचे पहिल्यांदा बहिरंगाचे आचार धर्म बनला. एवढंच मी म्हणे. समर्थांचा श्लोक कधीही विसरू नका. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे. आता वंद्य आणि निंद्य अलीकडच्या भाषेची व्याख्या नाही आहे ती. कारण निंद्य आहे ते वंद्य आहे आणि वंद्य आहे ते निंद्य आहे. इमोरॅलिटी इज द मोरॅलिटी ऑफ द डे. आजच्या समाजाची व्याख्या आहे. चूक आहे लक्षात घ्या. आणि म्हणून जे अधपतनाला जे कारण आहे, माणसातला माणूस तर नष्ट होत असेल, माणसातली विवेक शक्ती भ्रष्ट होऊन माणसामध्ये जर पशुतुल्य आणि हीन श्रेष्ठापणाच्या वृत्ती निर्माण होऊन माणूस जर पशुतुल्य बनत असेल तर या सर्व कर्मांचा आणि वृत्तींचा त्याग केला पाहिजे. कारण तुम्ही माणूस आहात. भगवान सतत अर्जुनाला आठवण करून देतात, अर्जुना तू नुसता माणूस नाही आहेस, तू साधक आहे. आणि नुसता कॅज्युअल साधक नाही आहे, तू विवेकी मुमुक्षु आहेस. तुला विचार केला पाहिजे जीवनात. त्यामुळं हा पहिला पुरुषार्थ आहे. लक्षात घ्या की आचार धर्म अनुसरण करा. वेदात म्हणून त्या ठिकाणी म्हणलेलं आहे आचार परमो धर्म. किंवा दुसरा विधान सुनील केले धर्मो रक्षति रक्षिता. गप्पा मारायच्या नाहीयेत, नुसत्या जीवन जगायचंय. ते पहिला बदल एवढाच बस. दुसरा बदल काय करू शकाल तुम्ही? दुसरा जर बदल जर असेल तर आपल्या इंद्रियांच्यावर संयमन. आज आमची ही इंद्रिय उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे स्वैर आणि उच्छृंखल आहे. अनेक विषयांच्या भोगामध्ये आसक्त आणि रममाण झालेली आहेत. या इंद्रियांना चटक लागलेली आहे विषयांची. वृद्ध माणसांना विचारा, पुण्यातली भाषा मी वापरतो, पुण्यातला जास्ती संस्कार जास्ती आहे. वडील सिरियस आहेत, जास्ती जास्ती होतंय. आपण विचारतो बाबा काय आहे तुमची शेवटची इच्छा? जर आजच्या बाबांना जर विचारलं तर आजचे बाबा म्हणतील बाळा काही नको रे, जर शक्य असेल तर पावभाजी किंवा वडापाव जर दिलास तर मला बरं होईल. आता मला जायचं आहे तर वडापाव दे खाय. लक्षात घ्या की मरणोन्मुख आम्ही यायला लागलेलो आहे. मरण्याचं तिथं दिसतंय, मृत्यू हा जवळ येतोय, तरी सुद्धा अंगम गलितम फलितम मुंडम. आचार्य म्हणतात हे सत्य आहे. शरीर दुर्बल झालेलं आहे, इंद्रिय गलित गात्र झालेले आहे, पण इंद्रियांच्या मधली वखवक जी आहे, चटक जी आहे, उपभोग घेण्याची लालसा जी आहे ती अजूनही कमी होत नाही आहे. इंद्रियांच्यावर संयमन नाही. आणि म्हणून बदल जर करायचा असेल तर या उधळलेल्या स्वैर अशा असणाऱ्या या इंद्रियांच्यावर संयमन केलं पाहिजे. आणि कसं सगळं सांगत नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचा सारथी जर कोण असेल तर कोणीही सारथी नाही आहे. बुद्धिम तु सारथिम विद्धि मन प्रग्रहणेव च. वेदामध्ये म्हणलेलं आहे की जीवनाचा सारथी, जीवनाला प्रेरणा देणारा, स्फूर्ती देणारा, तुमच्या इप्सित स्थानापर्यंत नेणारा जर कोण जर असेल तरी सत्सत विवेक बुद्धी आहे. लक्षात घ्या. आणि या सत्सत विवेक बुद्धीनं मनरूपी लगामाच्या साह्यानं, मनाच्या साह्यानं इंद्रियांच्यावर हळूहळू हळूहळू संयम निग्रह केला पाहिजे. लक्षात. म्हणून संयमित जीवन, नियमित असं असलेलं शुद्ध आचार धर्माचं जीवन पाहिजे. एक दिवस जगणं फार सोपं असतं. एक दिवस चांगलं वागणं फार सोपं असतं. पण आमच्या शास्त्रात रविवार टू रविवार नाही आहे, शुक्रवार टू शुक्रवार नाही आहे.
आमच्या शास्त्रामध्ये सोमवार पासून परत सोमवार पर्यंत प्रत्येक क्षणाला, कारण आपला दिवस सोमवार चालू होतो, रविवारी नाही चालू होत कधी, सोमवार टू सोमवार पर्यंत अखंड जे जीवन जे आहे हे जीवन सातत्यानं जगायचं आहे. म्हणून एक मंत्र आहे वेदामध्ये, आजच्या या मॅनेजमेंट मध्ये सुद्धा हा शब्द वापरला मी शिकवतो त्यावेळेला. कन्सिस्टन्सी हा शब्द वापरलाय मराठीमध्ये. सातत्य. आम्ही सगळे आरंभशूर आहोत, असले नको आहे साधक, सोयीस्कर साधक नको आहे, एकादशी नको आहे, रोज द्वादशी करा, माझं काही म्हणणं नाही आहे. उगाच एकादशी एकादशी एकादशी, 4 दिवसांनी एकादशी तर आजपासून सुरुवात. एकादशी आहे, एकादशी आहे, एकादशी आहे, तयारी. एकादशीची तयारी 4 दिवस अगोदर, आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला एकादशी येते त्यावेळेला चिंतन काय आहे हो तुमचं? एकदा तरी त्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं नाव येतं का हो? कुणालाच येत नाही आहे. फक्त खिचडी का काय हेच पदार्थ आहार, दुसरं काही चिंतन नाही, आणि खाण्याचे हेच पदार्थ आहेत. अरे कसलं करताय तुम्ही? संयमित जीवन. एकादशी नाही केली तरी हरकत नाही, करा, मोडू नका करत असाल तर. पण हे जीवन आहे, संयमित जीवन पाहिजे, इंद्रियांच्यावर निग्रह पाहिजे. हा दुसरा बदल आयुष्यामध्ये हळूहळू हळूहळू विवेकाच्या साह्यानं आणि मनारूपी लगामानं आपल्याला प्राप्त केला. म्हणून सतत बुद्धी जागृत पाहिजे. लक्षात घ्या, बुद्धी सतत विवेक बुद्धी सतत जागृत पाहिजे माणसाची. अलर्ट माइंड. इंग्लिश मध्ये म्हणलं तर समर्थांचा शब्द परवलीचा आहे, सावधान. सावधान म्हणजे तर असं करता का? सावधान म्हणलं की तयार एकदम. म्हणजे इतकी मनाची आणि बुद्धीची अलर्टनेस पाहिजे, सावधान पाहिजे. गीता बघा, गीता भगवान सुद्धा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना कसं जा, बुद्धौ शरणमन्विच्छ, बुद्धीला शरण जा, आणि त्या शरण गेलेल्या या बुद्धीनं सत्सत विवेक बुद्धीनं संयमित आणि आचार शुद्धीचं पहिल्यांदा जीवन सातत्यानं मरेपर्यंत केलं पाहिजे. तिसरा भाग हे करतोय आम्ही सगळेजण, आपण निदान ही पिढी तरी करते, पुढची पिढी आपल्याला माहित नाही. पण मग सगळं करतोय, मग दोष कुठं आहे? अजून एक दोष आहे बघा तुम्ही. मराठीत फार चांगली शब्द आहे की सर्रास वापर. पुण्यात तर प्रत्येक क्षणाक्षणाला हे वाक्य बोलली जातात, इथेही बोलली जातात. आपण काय बोलतो बघा घरामध्ये, केर काढून टाक, बरोबर? स्वयंपाक करून टाक, जेवण करून टाक, अभ्यास करून टाक, पूजा करून टाक, जप करून टाक. कळलं बरोबर? त्यामुळं काही होत नाही. कारण जे आम्ही करतोय, लक्षात घ्या, जे करतोय ना हे जीवन एक रुटीन मशीन सारखं मेकॅनिकल. एकदा तुम्ही ऑन केलं रे केलं की जसं ते मशीन काम करतंय एक्झॅक्टली त्याप्रमाणे सकाळपासून रात्रीपर्यंत एक रुटीन म्हणून यंत्रवत काम करतो. बरोबर आहे का पाहा? आणि तुम्ही रोज म्हणता उठल्या उठल्या आम्ही विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात करतो. चांगला आहे. तुम्ही म्हणलं काय आणि टेप रेकॉर्ड म्हणला काय, सारखं सारखं बघा तुम्ही. बरोबर आहे ना? बस एवढं दुष्काळ झालं. म्हणजे की हे करत असताना नुसते आचार बदलायचे नाही आहे, त्याच्याही पेक्षा महत्व भगवान देतात. अर्जुना लक्षात ठेव साधकाला की तू काय करतोयस आणि किती करतोय याला महत्व नाही आहे, कोणत्या भावानं करतोय याला महत्व आहे. त्या सगळ्या करण्याच्या मागे तुझं मन काय आहे? खरोखरच मन आहे का? विचार करा. आम्ही
शरीरानं काम करतो, शरीरानं सर्व काही साधना करतो, पण कोणत्याही साधनेमध्ये आणि कर्मामध्ये आमच्या मनाची, इंग्लिश मध्ये शब्द वापरतो, इन्व्हॉल्वमेंट शून्य आहे. मन इन्व्हॉल्वच होत नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही पहा, शरीरानं सर्व केलं जातं, पण प्रत्येक क्षणाक्षणात तुमचं मन गडगड 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 फिरतंय, अखंडपणे भरकटतंय. बरोबर आहे ना? म्हणजे व्यावहारिक कर्म केली तरी मन भरकटतंय, पूजा अर्चना जपजाप्य व्रत वैकल्य भजन कीर्तन केलं तेही भरकटतंय. का? मानसशास्त्र ज्यातलं का वैदिक मानसशास्त्र आहे की मन इन्व्हॉल्व होत नाहीये. हे जर असेल तर जन्म जन्म केलं तरी काय फायदा होणार नाही. म्हणून या सगळ्याच्या माग मन महत्वाचं आहे. आणि मन महत्वाचं असल्यामुळं मनामध्ये कोणत्या भावानं तुम्ही करताय हा महत्वाचा. नववीरा भक्तीमध्ये तुम्ही सगळं ऐकताय, भाव पाहिजे. प्रत्येक कर्म करत असताना जर भाव जर नसेल तर भावहीन कर्म तुम्हाला कधीही ब्लेसिंग देणार नाही. इंग्लिश मध्ये शब्द वापरतो मुद्दा, कर्माचं ब्लेसिंग जर पाहिजे असेल तर कर्म ब्लेसिंग देत नाहीये. कर्माच्या मागे असलेला भाव अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळं भाव पाहिजे. आणि आमचं सर्व जीवन जर पाहिलं पुष्कळच भावच गेलाय आणि बाकी सगळं करतो. म्हणून हा भाव निर्माण करा. आणि साधकाच्या दृष्टीनं भाव एकच आहे. जे मी कर्म करतोय, जी मी साधना करतोय, ती कशासाठी साधना आहे? एकाचसाठी आहे. लक्षात. जर ब्राह्मण असतील त्याला माहित आहे, कोणताही धर्म कर्म करत असताना संकल्प निर्माण करतो आपण, म्हणतो आपण सगळेजण, सगळ्यांना माहित आहे तो संकल्प. पण आम्ही साधक ज्या वेळेला साधना करतो त्याला काय कशासाठी? पुण्य संचयासाठी नाही. वेदामध्ये मंत्र आहे, अंतःकरण शुद्ध्यर्थम इदम अहम करिष्ये, किंवा ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम इदम अहम करिष्ये. की जे मी करतोय कशासाठी? भगवंता तुझी सतत अखंड कृपा होऊ दे आमच्यावर, की ज्या कृपेनं आमच्या मनातली असलेली ही घाण जी आहे, जन्म जन्म आम्ही या सगळ्या विषयांच्या वासनांचा संग्रह केलेला आहे, या सर्व विषयांच्या वासना, विषयांचे विकार हे सर्व क्षय व्हावे आणि आमची अंतरंग अंतःकरण निर्मळ आणि शुद्ध व्हावे, चित्त शुद्धी व्हावी. म्हणजे हा भाव जर ठेवायचा असेल तर याच भावामध्ये अनेक भाव गीतेमध्ये सांगितलेला आहे. एक 3 दिवस तुम्ही ऐकता, फक्त शब्द उच्चार. पहिला जर असेल भाव, आचार्याने एका ठिकाणी म्हणले, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. भज हा शब्द वापरलेला आहे. भजाचे अनेक अर्थ आहेत. भज म्हणजे पूजायाम. पहिल्यांदा आयुष्यामध्ये ईश्वराची सगुण रूपामध्ये श्रद्धेनं आणि भक्तीच्या भावानं एकाग्र चित्तानं पूजा करून टाकायची नाहीये. तुमचं मन त्या पूजेमध्ये तन्मय तल्लीन झालं पाहिजे. हा भाव आहे. मी ईश्वराची पूजा करतोय, दगडाची पूजा करत नाहीये. ईश्वर या नाम रूपाच्याही अतीत असलेलं ते चैतन्य जे आहे, त्या चैतन्याची साक्षात मूर्ती म्हणजे ही सगुण रूपामध्ये आहे. तर पूजा करा. दुसरा भाग, पूजा म्हणजे सेवा. भज धातूचा अर्थ भज सेवाया, की अखंडपणानं भगवंताची सेवा करा.
जसा हनुमान भगवान प्रभू रामाला म्हणतोय, देह बुद्ध्यादुदासोहम. लक्षात घ्या, समर्थांचे अत्यंत पट्ट शिष्य कल्याण स्वामी एकदा त्यांनी शरीर त्या समर्थांच्या चरणावर अर्पण केलेलं आहे. कल्याण स्वामी हे कल्याण स्वामी राहिले नाही, समर्थमय झालेले होते काया वाचा मनसा. लक्षात घ्या, म्हणजे इतकी तन्मयता, तल्लीनता, तद्रूपता झालेली आहे. सेवा हा धर्म आहे की अखंडपणानं ईश्वराची सेवा. आणि ईश्वराची सेवा करताना काय करावं? सेवा याचा अर्थ फार सुंदर दिलेला आहे. सेवा म्हणजे त्याग. सेवा म्हणजे काहीतरी करणं नव्हे, कर्म. कर्म सेवा होत नाहीये. कर्माच्या माग जर भाव असेल तरच प्रत्येक कर्म ही सेवा होते. वर्क इज वर्शिप. विवेकानंदांनी सांगितलं, सेवेमध्ये 3 प्रकारचे त्याग आहेत. पहिला त्याग जर असेल तर सेवेमध्ये कधीही आमची आवड आणि नावड असता कामा नये. लक्षात घ्या, आवड नावड, राग द्वेष, प्रिय आणि अप्रिय. मला हे आवडतं, मला ते सांगा, मला हे आवडत नाही, मी नाही करणार, ही सेवा नाही आहे. सेवा याचा अर्थ वाटतं ते कर्म. या पिठावर बोलत नाही, पण आहे लक्षात घ्या की जे कर्म गुरु सांगतील किंवा जे असेल ते, तिथं माझा व्यक्तिगत हेवे दावे, व्यक्तिगत राग द्वेष, व्यक्तिगत आवड नावड नाही. म्हणजे पहिला त्याग जर असेल सेवेमध्ये तर व्यक्तिगत राग द्वेषांचा, आवड आणि नावडचा त्याग. दुसरा त्याग आहे राग द्वेषांच्या मागे आपण सर्व जी कर्म करतो त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. आणि मग स्वार्थाचा त्याग. आपली पूर्वी माणसं बोलत होती, लक्षात घ्या, निस्वार्थ हा शब्द त्याच्यात आलेला आहे की स्वार्थ ही भावनाचा त्याग करावा आणि त्या ठिकाणी निस्वार्थ निष्काम शुद्ध मनानं सेवा करावी. आणि तिसरा त्याग, या सगळ्याच्या माग मी सेवा करतो, मी सेवा करतो, हा अहंकार सुद्धा त्याग केला पाहिजे. आणि हा अहंकार त्याग करणं म्हणजे सर्वस्व समर्पण होणं, शरणागती. म्हणून जिथं जिथं सेवा करतो ते आमच्या जीवनातलं श्रद्धास्थान आहे. लक्षात घ्या, समर्थ हे श्रद्धास्थान असेल हरकत नाही नव्हे. कदाचित तुमच्या आमच्या जीवनामध्ये कुणाच्या आई हे जन्माचं स्थान असेल हरकत नाही. म्हणून तरी शब्द वापरले, मातृसेवा, पितृसेवा, आचार्य सेवा, ईश्वर सेवा, राष्ट्र सेवा. बरोबर आहे? शब्द एकच. तुम्ही कुणाची सेवा करता याला महत्व नाही आहे. कुणाचीही करा जीवनामध्ये, पण जीवनामध्ये सेवा करताना कधीही मनामध्ये विकल्प असता कामा नये, शंका असता कामा नये, संशय असता कामा नये. आणि जर शंका आणि कुशंका जर असतील जन्मभर करा, कधीही तुम्हाला ब्लेसिंग्स मिळणार नाही. निसंशय मन आणि समर्पित. म्हणून तर समर्पित त्यागमय जीवन म्हणजेच अखंडपणानं काया वाचा मनसा आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा तरी निष्काम सेवा करा. लक्षात घ्या, आता आपण सर्वजण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. लक्षात घ्या, मी म्हणत नाही लगेच जायचं आपल्याला, पण तो जवळ यायला लागलेला आहे हे तितकंच निश्चित आहे.
समर्थ म्हणतात ना, किती खणखणून म्हणतात हो. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाझणा आयुष्याचा नाश होतो. राम का रे म्हणाला, पाठ आहे तुम्हाला. मी म्हणतो पण म्हणताय का? राम म्हणत नाही, बाकी सगळं येते बघा. आणि त्यामुळं जन्मभर कधी जर राम म्हणला नाही आणि नेताना जर गाडगं धरलेली माणसं म्हणले राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे, त्यांनी खालच्या लोकांनी जरी म्हणला तरी वरच्या झोपलेल्या माणसाला त्याचा काही उपयोग नाही आहे. मेल्यानंतर अखंड पारायण केलं तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. अरे जन्मात कधी राम म्हणला नाही आहे तर मेल्यानंतर त्याला काय फायदा होणार आहे? कडक बोलतो पण काय करू मी तरी. म्हणून सेवा आयुष्यामध्ये केव्हा तरी करायची. जन्मभर केलीच की मुलांसाठी, मुलांच्यासाठी, आता नातवंडासाठी. काय करू? काय करताय? म्हणजे नातू बंधनकारक आहे. या की आई वडिलांच्या नाही हो जमत. मग माझी भाषा काय? मरा, तिथंच मरा. अध्यात्माचं नावच काढू नका. अरे काय चालले काय की आयुष्यात जा तुम्ही कुठेतरी या इथं निष्काम सेवा करायला शिका. अगोदर पहिल्यांदा एक सुद्धा संकल्प ठेवायचा नाहीये. आजच मगाशी आले होते एक ग्रह फार सुंदर, मला 6 महिन्यापूर्वी मागच्या वर्षी भेटले होते. एकही संकल्प नाही, फक्त जशी आज्ञा तसं मी काम करतो. इतकी शांती, इतकं समाधान, सर्व मनातले सगळं घाण निघून गेले. 6 महिन्यात तरी सांगितलं माझा अशी अवस्था नाही. कसलाही संकल्प नाही. परमेश्वरा तू ये म्हणून सुद्धा संकल्प नाही. परमेश्वर आपोआप कृपा करतो. लक्षात घ्या, परमेश्वराला डोळे नाही आहेत नव्हे, तुमच्यापेक्षा त्याचे दिव्य डोळे आहेत. फक्त त्याची सेवा करावी, निस्वार्थ आणि निष्काम समर्पित होऊन आणि सेवा भावानं जगावं. तिसरा भाव. आणि असा ज्यावेळी तुम्ही जगाल त्यावेळी या सेवा भावाचा परिणाम म्हणजे तुमच्यातले राग द्वेष, उफाळून येणारे विकार, जे सतत मनामध्ये अस्वस्थता, क्षोभ आणि संताप निर्माण करतायत, मन सतत बहिर्मुख होत आहे, मन सतत विषयांचं चिंतन करत आहे, हे आपोआप नाहीसं करून अखंडपणानं श्रीराम याच्याशी माझं मन तन्मय होईल. शरीरानं काम करावं, तोंडानं श्रीराम म्हणावं आणि मनामध्ये श्रीरामाचा भाव निर्माण करावा. बस भगवंता, आयुष्यामध्ये संधी मिळालेली आहे. एक दिवस हा तुझ्या कृपेनं मी पाहतोय, हीच माझी सेवा. समर्थ काय म्हणताय? प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी बदावा, सदाचार हा थोड सोडू नये. बाकी सोडून देऊ, वेळ नाही आहे. कमीत कमी 1 तास लागेल मला बोलायला. एवढ्या एका म्हणजे काम घालणार आहे म्हणून रामाचं चिंतन करायला सांगितलंय समर्थांनी. तुला का काय सगळं मानसशास्त्र आहे, कुणाला काही कळतच नाहीये की उठल्याबरोबर ज्या विषयाचं तुम्ही चिंतन कराल तोच विषय तुमच्या मनामध्ये दिवसभर प्रेरणा, स्फूर्ती निर्माण करेल आणि तुमच्या मनातले विचार कसे आहेत ते निर्माण करू शकेल. सकाळी उठल्याबरोबर सुप्रभाते जर सत्वगुण प्रधान अशा असलेल्या, सर्वांग सुंदर आनंद स्वरूप, शांत स्वरूप असलेल्या त्या भगवान रामाचं चिंतन करणं, स्मरण करणं म्हणजेच माझं स्वतःचं मन शुद्ध निर्मळ करणं आहे. नवे भगवंताला प्रार्थना आहे की भगवंता अजूनही 1 दिवस तू मला दिलेला आहेस, तर याच दिवसामध्ये माझी सेवा रुजू होईल.
भद्रं कर्णे विशृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वान् सस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः. अथर्वशीर्षाच्या शांतीपाठात म्हणले यदायुः, जे जीवन मला दिलेलं आहे आजपासून प्रत्येक क्षण माझ्यासाठी जगायचं नाही आहे. तर जगायचं असेल तर त्या भगवंतासाठी जगायचं आहे, जगायचं असेल रामासाठी जगायचं आहे, खायचं असेल तर साधना करण्यासाठी जगायचं आहे आणि मरायचं असेल तरी रामासाठीच मरायचं आहे. ही मनाची भूमिका पाहिजे, लक्षात घ्या. नामदेव एका अभंगामध्ये म्हणतात, फार सुंदर, त्यांना प्रश्न विचारला, म्हणे की नामदेवा, तूही भजन करतो, संकीर्तन करतोयस आणि आम्ही संकीर्तन आणि भजन करतोय, पण तुझ्यासारखी अवस्था आमची का होत नाही आहे? नामदेवाने उत्तर दिलं, अरे हे एका जन्मात नाही आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही अनेक जन्म जे जगलो तो स्वतःसाठी जगलेलो नाही आहे, या प्रभू पांडुरंगाच्या चरणावर आम्ही अर्पण केलेलं आहे. श्रद्धा, भक्ती, सेवा, त्याग, संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. त्याच्यासाठी जगलो, त्याच्यासाठी साधना केली, त्याचीच उपासना, त्याचंच भजन, त्याचंच कीर्तन, अशा अनेक जन्मांच्या सर्व या संस्कारांच्या आणि वासनांच्या प्रभावानं आज या जन्मामध्ये आमचं मन त्या पांडुरंगाच्या कृपेनं असं तयार झालेलं आहे की बस आमच्या डोळ्यासमोर अनेक विषय असतील, सुंदर, मोहक, पण ते विषय आमच्या मनाला स्पर्श करत नाही. आमच्या मनामध्ये भोग लालसा निर्माण करू शकत नाही आहे. का? ही पांडुरंगाची कृपा आहे, लक्षात. आणि म्हणून सेवा हे जीवनाचं एक अधिष्ठान आहे आणि याच सेवेमधून तिसरा अर्थ आहे भजधातूचा भक्ती, की परमेश्वराची भक्ती करा. भक्ती करा म्हणजे प्रेम निर्माण होऊ दे, बस, काही नाही. विषयांचं प्रेम निर्माण होऊ शकतं, माणसांचं प्रेम निर्माण होऊ शकतंय, उपभोगासाठी माणसं जगतात, मरतात. अरे परंतु या सर्व विश्वाचा जो नियंता आहे, आपल्या जीवनाचा अधिष्ठान आहे, आश्रय आहे, ज्याच्यासाठी जगतोय, त्याच्यावर प्रेम करायला बस. आणि हे प्रेम करता येत नाही. खरंच दुर्दैवान नाही करतायत, कितीही बोला. भगवंतावर प्रेम करायचं असेल 5 मिनिटात संपवतो तर कोणीही तुम्ही करू शकत नाही. लक्षात, फक्त एकच पाहिजे आपल्या जीवनात, परमेश्वरावर कसं प्रेम करावं हे जर शिकायचं असेल, फक्त एकच स्थान जीवनामध्ये आहे आणि ते म्हणजे सद्गुरू. की सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जर आम्ही राहिलो, गुरूंच्या संघामध्ये आम्ही जर सहवासामध्ये राहिलो, तर गुरूंचं जीवन हे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तुया भूता. गुरु हे शरीर नाही आहे, गुरु ही व्यक्ती नाही आहे, गुरु हा माणूस नाही आहे. लक्षात घ्या, गुरु हे साक्षात तत्व आहे आणि त्यामुळे ज्या त्यानं तत्वाची अनुभूती घेतलेली आहे, बस त्यांचं अंतरंग जर पाहिलं तर याच विश्वामध्ये ते आहेत, परंतु त्यांचं मन अखंडपणानं ईश्वरमय आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. श्रुती म्हणते ही ज्या गुरूंची अवस्था आहे, लक्षात घ्या. त्यामुळे गुरु ही व्यक्ती नाही आहे, शरीर नाही आहे.
की ते असं एक स्थान आढळ आहे की ती या विश्वाची नियामक करणारी शक्ती साक्षात सच्चिदानंद स्वरूप त्या ठिकाणी मी ज्या वेळेला समर्पण होतो बस त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या सानिध्यानंच मी ईश्वरमय होतो, गुरुमय होतो आणि गुरुमय होता 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 ईश्वरमय हो नव्हे. तेच गुरु आम्हाला सांगतील की बस आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वस्थ करते आणि ती ज्या वेळेला अवस्था येईल त्याच वेळेला शांतोहम आनंदोहम पूर्णोहम ही अवस्था प्राप्त होईल. आणि म्हणून जर काही करायचं असेल आयुष्यामध्ये तर एकच शेवटी करायचं आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. अनन्य भावानं समर्पण असो तर क्रमाक्रमानं बहिरंगाकडून अंतरंगामध्ये हळुवारपणानं बदल करणं आणि हा बदल करणं हाच मानवी जीवनाचा खरा पुरुषार्थ आहे. हीच साधना आहे. लक्षात घ्या, काहीही साधना नाही. आणि ते प्राप्त होईपर्यंत एक अत्यंत महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपली श्रद्धा ही आढळ राहिली पाहिजे, निश्चल राहिली पाहिजे. इतकी निश्चल की कितीही दुःखाचे आघात येऊ दे, कितीही संकट येऊ दे, कितीही विरोध होऊ दे, पण तरीही आमची श्रद्धा डळमळीत होता कामा. आणि त्यासाठी मी सतत म्हणतो तोंडाने शब्द नाही आहे, हे जीवन आहे. आणि यासाठी तुम्ही सर्व संतांची चरित्र जरा वाचा, खरोखर वाचा. कितीही वेदांत शिकला तरी हरकत नाही, पण संतांचं जीवन पहा, संतांची चरित्र वाचा. आणि चरित्र जर वाचली तर कळेल की काय त्यांचं जीवन असह्य होतं. अक्षरशः त्यांच्या जीवनात भयंकर दारिद्र्य, अन्नान्न दशा, निंदा नालस्ती, अपमान अवहेलना, जीवन असह्य झालेलं होतं. परंतु कधीही त्यांची श्रद्धा ढळलेली नाही. त्यांच्या मनाचा तोल आणि संतुलन कधीही दडलेलं नाही आहे. ती शिखा तर ती श्रद्धा ठेवा ईश्वरावर, यथार्थ श्रद्धा, मरेपर्यंत श्रद्धा नव्हे. मी तर म्हणतो पुढं हीच श्रद्धा तुम्हाला कितीही जन्म आल्याने गेले तरी हरकत नाही. हीच श्रद्धा तुम्हाला ईश्वरापर्यंत, ईश्वर स्वरूप करेल आणि जीवनाचा उद्धार करू शकेल, जीवनाला परिपूर्णता देऊ शकेल. हेच सर्व शास्त्राचं साधनेचं सार आहे. थोडक्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. भगवान समर्थांना आणि श्रीधर स्वामींना मनोमन मी प्रार्थना करेन की तुमच्या सर्वांच्यावर कृपा आशीर्वाद मिळावे आणि जीवनामध्ये काहीतरी बदल करण्याची संकल्पना येऊ. कॅज्युअल नको, रुटीन नको. इथून ज्या वेळेला जाल आणि पुन्हा तुम्ही तुमचं जीवन जगाल, ती निष्ठा, ती श्रद्धा निर्माण होणे, बस जीवन आपोआप बदलेल. हीच सदिच्छा आशीर्वाद देऊन वाणीला विराम करतो आणि शेवटचे 2 वाक्य बोलेन की खरोखरच समर्थ सेवा मंडळानं एक अलौकिक, कारण का मी लहानपणापासून इथं येत होतो, पण गेल्या 50 वर्षामध्ये मी पाहतो हाच एक, जर उत्सव सोडल्यानंतरचा हाच एकमेव असा असलेला, फार सुंदर, फार अलौकिक असा असणारा थंड मोठा सोहळा नियोजन केला. खूप खूप कष्ट घेतले सर्वांनी, आदरणीय मारुती बुवानी आणि खरोखर आमचा एक देश
बोरोली साहित्याचे सर्व सान्निध्यामध्ये असलेले मंडळांनी कौतुक आहे, खूप खूप चांगला केलेला आहे. या सर्वांना आशीर्वाद मी देणार नाही आहे. असंच कार्य त्यांच्या हातून अखंडपणानं व्हावं, हीच समर्थांची सेवा व्हावी, अशीच सिद्धस्वामींची सेवा व्हावी. आणि समाजामध्ये हे विचार, हे आचार जितके नेता येईल तितकं हे कार्य करून एक समाज प्रबोधन आणि समाज उत्थान करण्याचं कार्य पुन्हा एकदा अंगीकारावं, हीच आम्ही परमेश्वराच्या चरणी, भगवान दक्षिणामूर्तीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी